की निसर्ग हर्ब्स हे तुम्ही डायरेक्ट तुमची फॉर्म्युलेशन्स देता ना, तर ती कोणती फॉर्म्युलेशन्स आहेत? सो निसर्ग हर्ब्स आम्ही सुरू केली 2010 साली. आणि त्याच्या मागे स्टोरी अशी आहे की माझ्या आजीला एपिलेप्सी होती आयुष्यभर, आणि तिला फिटा यायच्या, खूप त्रास व्हायचा. माझ्या बाबांनी ते डोळ्याने लहानपणापासून बघितलेलं होतं, आणि ही वॉज ऑलवेज इन सर्च ऑफ समथिंग दॅट कुड हेल्प. आणि मग त्याच्यात काय करता येईल, म्हणजे माझे बाबा ॲक्च्युली इंजिनियर आहेत, आणि ॲग्रिकल्चरमधनं त्यांनी सुरुवात केली. पहिली कंपनी जी त्यांनी काढली ती ॲग्रिकल्चर बेस्ड होती. त्या ॲग्रिकल्चरसाठी लागणारे बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्टही स्वतःच करू, कारण तुमच्या रॉ मटेरियल्सची जर क्वालिटी चांगली नसली तर तुमचा फिनिश्ड प्रॉडक्ट चांगला असू शकत नाही. म्हणून मग त्यांनी एक्स्ट्रॅक्शनची कंपनी सुरू केली, आणि की आपल्याच प्रॉडक्टसाठी आपण स्वतः एक्स्ट्रॅक्शन करू. ते एक्स्ट्रॅक्शन करत असताना त्यांचा डॉक्टर फडक्यांबरोबर संपर्क झाला, आणि डॉक्टर फडके हे साताऱ्यात जे आर्यांगला आयुर्वेद म्हणून कॉलेज आहे त्याचे जवळपास 30 वर्ष ते प्रिन्सिपल होते. आणि डॉक्टर फडकेंच्या 5 पिढ्या हे सगळे आयुर्वेदिक डॉक्टरच होते. सो खूप जुनी पुस्तकं त्यांनी सगळी लिहिलेली होती, आणि अतिशय हुशार असे ते डॉक्टर होते. ही इज नो मोर विथ अस, वय पण त्यांचं बरंच झालं होतं. पण त्यांनी बेसिकली माझ्या बाबांनी त्यांना गुरु असं हे करून की माझ्या आईसाठी काहीतरी करा, असं करून निसर्ग हर्ब्सची सुरुवात झाली. सो फर्स्ट प्रॉडक्ट आम्ही काढला तो न्यूरोस्मार्ट म्हणून होता. अच्छा. आणि त्याचं ट्रायल ही माझ्या आजीसाठीच केलेली होती. सो ज्या तिला फिटा दर 15 दिवसाला 2-3दा यायच्या, त्या ओव्हर अ पिरियड ऑफ 6 months त्या 3 महिन्यातनं एकदा, मग 6 महिन्यातनं एकदा, याच्यावरती त्याची फ्रिक्वेन्सी गेली. न्यूरोस्मार्ट काय होतं त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स? सो ज्योतिषमती आहे, शंखपुष्पी आहे, मग त्याच्यानंतर ब्राह्मी आहे, फ्लॅक्सीड आहे, सगळे नॅचरल, जिंजर आहे. सो ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्समधनं हे होऊ शकतंय हे बघितल्यावरती मग आम्ही क्लिनिकल स्टडीज सुरू केल्या की याचा अजून कोणाला वापर होऊ शकतो. तर त्यातनं असं दिसून आलं की एक वर्षभर घेतल्यावर 5 पॉईंटनी IQ वाढतोय लहान मुलांचा. शंखपुष्पी आणि ब्राह्मी? हो, शंखपुष्पी आहे, ब्राह्मी आहे, ज्योतिषमती आहे. सो ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्समधनं मग आम्ही रिसर्च सुरू केला, आणि आजही आमचा मेन फोकस हा मेंटल वेलनेसवरच आहे. सो फोकस कसा वाढवता येईल, अटेन्शन कसं वाढवता येईल, स्ट्रेस कसा कमी करता येईल, झोप कशी वाढवता येईल. कारण तुमचं जर ब्रेन किंवा तुमचा मेंदू हा हेल्दी आणि शाबूत राहिला तर इट इज द वन दॅट इज कंट्रोलिंग युअर एंटायर बॉडी. त्यामुळे मेंदूच तुमचा जर शाबूत राहिला नाही तर तुमचं शरीर हेल्दी कसं होणार. आणि त्याच फोकसमध्ये ठेवून आम्ही निसर्ग हर्ब सुरू केलं, आणि जे प्रॉडक्ट एक्सटेन्शन पुढे केलेलं आहे तेही तसंच केलेलं आहे की डोक्यापासून सुरुवात करू, मग जॉईंट्सवरती जाऊ, मग इंटरनल एक ऑर्गन करू. जॉईंटसाठी कुठलं आहे तुमचं? सो नर्तना म्हणून एक प्रॉडक्ट आहे. नर्तना? हा, आणि मग ते नावच असं दिलंय. सो आम्ही काय केलं, पहिल्यांदा आम्ही आजीसाठी जेव्हा प्रॉडक्ट केला तेव्हा आम्ही बाहेर आमच्या एक्सपोर्ट कस्टमर्सना आम्ही हे प्रॉडक्ट्स ऑफर करायला सुरुवात केली. आणि मग तेव्हा की अरे आता याला काहीतरी वेगळं नाव देऊ, आणि ते नाव असं पाहिजे की द प्रॉडक्ट शुड स्क्रीम इंडिया. आणि मग त्यात असं की आर्थरायटिस किंवा जॉईंट पेन असणाऱ्या लोकांना काय असते इच्छा करायची, तर ती नाचता यायला पाहिजे. औषध असं पाहिजे की घेतल्यावरती 3 महिन्यात माणूस नाचला पाहिजे, आणि म्हणून ते नर्तना असं नाव ठेवलं. आजकाल प्रॉडक्टला नाव द्यायचं म्हणजे ते लिटरली बारसं केल्यासारखं आहे, कारण इतके प्रॉडक्ट्स बाजारात आहेत की नवीन नावं शोधणं पण खूप अवघड झालेलं आहे. आणि त्याची पण आम्ही क्लिनिकल स्टडी केली. त्याच्यात काय नर्तनामध्ये? नर्तनामध्ये बोसवेलिया आहे, त्याच्यामध्ये जिंजर आहे, आणि गुगुळ आहे, बोसवेलियाज इनफॅक्ट, आणि असे बरेच म्हणजे 4-5 इन्ग्रेडियंट्सचं कॉम्बिनेशन आहे. आणि एक्स्ट्रॅक्ट आहेत सगळे. आणि त्याचं पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकरला आम्ही क्लिनिकल स्टडी केली, आणि इट वर्क्स ऑन पार विथ एनसेड्स, म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्ज जे असतात, इट वर्क्स ऑन पार. 3 महिन्याची क्लिनिकल स्टडी होती, आणि जे एनसेड्स असतात ते तुम्ही
3-4 महिन्याच्या वर एका वेळी घेऊ शकत नाही. बरोबर आहे. हा प्रॉडक्ट नॅचरल असल्यामुळे हा तुम्ही लाईफ लॉंग घेऊ शकता. म्हणजे त्याला साईड इफेक्ट नाही, साईड इफेक्ट्स काहीच नाहीत आणि त्याचं सेफ्टी प्रोफाईल टेस्टिंग पण झालेलं आहे आणि सो रिझल्ट जे येतात ते खूप चांगले येतात. सो पीपल आर हॅपी. इट इज वन ऑफ आवर टॉप सेलिंग प्रॉडक्ट्स. आणि मुख्य म्हणजे हल्ली लोकांना जे पचनाचे आहेत, डायजेशनचे, त्यासाठी तुम्ही काय केलंय? सो डायजेशनसाठी आमचा एक पेप्सोफोर्ट म्हणून प्रॉडक्ट आहे. पेप्सोफोर्ट. हां. सो सिरप फॉर्ममध्ये आहे आणि त्याचेही रिझल्ट्स आर व्हेरी गुड. आणि आम्ही सगळे आता सिरप फॉर्म म्हणला की आधी सिरप म्हणजे काय हा लोकांना प्रश्न पडतो. तर 68% साखर आणि 32% पाणी वापरून जे करतात त्याला सिरप म्हणतात. सो बाजारात तुम्ही सिरप घेताना ते शुगर फ्री आहे का नाही हे बघणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे शुगरवरनं तुम्हाला एक मजा सांगतो. सो माझे एक काका आहेत, त्यांना डायबिटीज आहे. फास्टिंग शुगर घ्यायला लागते. सो माणूस यायचा तर हे उठायचे, दात घासायचे आणि फास्टिंग शुगर द्यायची, शुगर स्पाईक यायचा. तो काय येतो? कारण टूथपेस्टमध्ये साखर असते. आणि हे नोटीस किंवा रिअलाईज पण होत नाही लोकांना की आपण ज्या टूथपेस्टनी दात घासतोय त्याच्यात सुद्धा स्वीटनर्स आहेत जे इन्सुलिन स्पाईक करू शकतात. सो टूथपेस्टही अशा बघा की शक्यतो त्याच्यात साखर नसेल. आणि सिरपही आम्ही असेच करतो की त्याच्यात ॲडेड शुगर नाही आहे. मग ते सिरप गोड व्हायला तुम्ही काय वापरता? सो स्टिविया वापरतो आम्ही. अच्छा, स्टिविया वापरता. सो ग्लिसरीनचा बेस असतो. ग्लिसरीनला थोडा गुळगुळीतपणा असतो, त्यालाही थोडासा स्वीटनेस असतो आणि मग स्टिविया वापरला जातो. सो टूथपेस्ट घेतानाही त्याच्यामध्ये स्टिविया आहे का किंवा शुगर नाही आहे ना किंवा शुगर फ्री क्लेम आहे ना हे बघून लोकांनी घेतली तर एस्पेशली ज्या लोकांना डायबिटीज आहे तर त्यांना त्याचा डेफिनेटली उपयोग होऊ शकतो. तुम्ही स्टिविया कुठून मिळवता? सो मध्य प्रदेशात उगवते. स्टिविया अतिशय जेनरिक क्रॉप आहे. अख्ख्या भारतात जवळपास सगळीकडे स्टिविया उगवली जाते आणि त्याच्यातनं स्टिविया ग्लायकोसाइड्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि दॅट इज युज्ड ॲज अ व्हाईट पावडर. पण मग त्याची पावडर कशी करता तुम्ही? म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की पानं आणि पावडर ह्याच्यामध्ये ॲडिटिव्ज असतात की काय पावडरमध्ये? हां, आता मी म्हणलं तसं की काढा करतात आधी आणि तो काढा डिहायड्रेट केला जातो आणि मग त्याचा दगड होतो. तो दगड फोडला की त्याची पावडर होते. किंवा स्प्रे ड्राईंग करतात. स्प्रे ड्राईंग म्हणजे काय असतं की स्टार्च असतो आणि त्या स्टार्चवरती हाय प्रेशर जेटनी ते लिक्विड सोडलं जातं आणि मग ह्याचा एक मॉलिक्यूल आणि स्टार्चचा एक मॉलिक्यूल असे ते जोडून बेसिकली छोटासा त्याचा पावडरचा ग्रॅन्युल सारखा होतो आणि ती पावडर म्हणून खाली पडते. मग मंक फ्रूट मिळतं का? मॉंग फ्रूट भारतातलं नाही आहे, सगळं इम्पोर्ट करायला लागतं. सो मंक फ्रूट इज अ गुड स्वीटनर. म्हणजे आत्ता स्टिवियावरती अजून मंक फ्रूटला प्रेफरन्स आला आहे कारण लोकांना नाविन्य हवं असतं. तेच दिलं, आता स्टिविया झालं. 10 वर्ष लोक स्टिविया वापरत आहेत, आता तो प्रॉडक्ट जुना झाला आहे. सो मंक फ्रूट इज द न्यू ट्रेंड. पण भारतात मंक फ्रूट होत नाही. पण मंक फ्रूट म्हणजे असं मी तरी ऐकलंय की पूर्वी साधू किंवा असे हे ध्यानाला बसायचे तर एक त्यांना जंगलामध्ये एक मंक फ्रूट खाल्लं की त्यांना 3-3 दिवस भूक लागायची नाही. आता स्टोरीज मार्केटिंगसाठी चांगल्या करतात लोक म्हणून त्याला मंक फ्रूट म्हणायचे. मंक्स खातात ते मंक फ्रूट आणि त्यांना भूक लागत नाही. ऑफकोर्स. पण भारतामध्ये त्याचं फार म्हणजे असं कमर्शियली कल्टिवेटेड नाहीये. मंक फ्रूट आत्ता सध्या सगळं चायनातनंच आपल्याकडे येत आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.